अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुपौर्णिमा. महिलांनो बघा, गुरुपौर्णिमा हा आपल्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा आणि खूप प्रभावी असा दिवस असतो. येत्या 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेपर्यंत महिलांनो आत्तापासूनच आपल्याला अतिशय प्रभावी आणि खूप आपल्याला लाभ देणाऱ्या अशा सेवा करायच्या आहेत. कोणी 21 दिवसांची सेवा करतं, कोणी 11 दिवसांची सेवा करतं. तर बघा, मी आज तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे. गुरुपौर्णिमा या दिवसापर्यंत आपल्याला 21 दिवसांची स्वामींची सगळ्यात प्रभावी सेवा कशी करायची आहे की ज्यामुळे इच्छापूर्ती 100% होईल. मनामध्ये कठीणातील कठीण इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी मदत होईल. त्यानंतर काही अडचणी समस्या चाललेल्या असतील त्या दूर होण्यासाठी मदत होईल. बघा, आपले स्वामी आपल्या सगळ्यांच्या पाठीशी असतात आणि जे त्यांची सेवा करतात त्यांची तर ते साथ कधीही सोडत नाही. आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे. खूप प्रभावी अशा सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. आता 21 दिवसांची सेवा म्हणजे बघा, 21 दिवस म्हणजे बघा 9 जुलैपासून म्हणजे गुरुवारपासून ते 29 जुलैपर्यंत बुधवारपर्यंत अशी संपूर्ण 21 दिवसांची ही सेवा आहे. जर समजा 9 जुलै हा दिवस निघून गेला तर ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघाल किंवा ज्या दिवशी तुम्हाला सेवा लक्षात येईल त्या दिवसापासून तर गुरुपौर्णिमेच्या दिवसापर्यंत तुम्ही या सेवा करू शकता. सेवा काय, नियम काय, सगळी माहिती मी तुम्हाला सांगेल. आणि बघा, सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते सेवा केल्याने काय होणार आहे. ही सेवा आहे ना, ही तुम्ही आत्ता करा, त्याचं परतफेड जी आहे ती तुम्हाला स्वामी कधी ना कधी नक्की देतील. आपल्या आयुष्यात बघा, माणूस म्हटला म्हणजे त्याच्या आयुष्यात सुख येतात, सुखानंतर दुःख येतात, दुःखानंतर परत सुख येतं. तर हे आपलं चालूच असतं. कष्ट आपल्याला करायचेच आहे, पण आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला अध्यात्माची गरज पडते. काही सेवा आपल्याला कराव्या लागतात. म्हणून आपल्याला अशा शुभ वेळेस जर काही सेवा केल्या तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो. तर बघा, ही सेवा स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही करू शकतात. त्यासाठी असे काही नियम नाही की ताई मी हे आहे मी ते आहे मग मी करू शकते का नाही, असं काही नाहीये. तुम्ही सेवा तुमच्या मनात आलं तुम्ही सेवा करायला सुरुवात करू शकतात. बघा, ही स्वामींची सेवा जर तुम्ही केली, अशक्य मधली गोष्ट सुद्धा शक्य होते. जे मिळवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय, तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे ती पूर्णच होत नाहीये. मला बघा कमेंट येतात की ताई माझ्या या समस्येवर सेवा सांगा, या अडचणीवर या दुःखावर सेवा सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ही जी सेवा सांगणार आहे, सगळ्या समस्यांवर अडचणींवर 100% मार्ग मिळवून देणारी अशी ही सेवा आहे. गुरुपौर्णिमा हा दिवस महत्त्वाचा आहे. गुरुपौर्णिमेपर्यंत ही सेवा करणार आहे. तर त्यामुळे नक्कीच बघा, तुम्हाला फक्त माझी विनंती आहे, सेवा करायची इच्छा असेल तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. तुमच्या सगळ्या शंका ज्या आहेत त्या दूर होतील. आपल्या सगळ्या स्वामी सेवेकरांना माहिती की गुरुपौर्णिमेला केंद्रामध्ये दिवाळीसारखं वातावरण असतं. म्हणजे बघा, इतके तिथे म्हणजे सगळं आनंदाचं वातावरण असतं. अगदी पर्वणीच असते. कोणी काय सेवा करत असतं, कोणी काय सेवा करत असतं, कोणी गुरुपद घेत असतं, कोणी पारायण करत असतं. बऱ्याचशा सेवा तिथे केल्या जातात आणि या दिवशी महाराजांसाठी केलेली सेवा कधी पण वाया जात नाही. आता मी तुम्हाला सेवा सांगणार आहे, 21 दिवसांची आहे. तुमच्या मनातली इच्छा बघा, कुठली पण गोष्ट आहे ना ती तुम्ही संपूर्ण मनाने अतिशय श्रद्धेने करा तर त्याचा जास्त फायदा होतो. उगाच कोणीतरी बळजबरी सांगितलंय, मनात मध्ये नाही भावाने करायची सेवा असं केलं तर त्या सेवेचा उपयोग होत नाही. म्हणून बघा, तुमच्या मनापासून इच्छा पाहिजे तर तुम्ही सेवा करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनापासून करा. आता ही सेवा मी तुम्हाला सांगितलं 21 दिवस म्हणजे बघा 9 जुलैपासून म्हणजे गुरुवारपासून ते 29 जुलैपर्यंत बुधवारपर्यंत अशी संपूर्ण 21 दिवसांची ही सेवा आहे. आता 21 दिवसांचं अनुष्ठान करायचं आहे. अनुष्ठान म्हणजे बघा फार काही नाही, मनामध्ये आपल्याला छान ठरवायचं आहे की मला ही सेवा करायचीच आहे. आपल्याला माहिती की सेवा जी आहे ती शक्यतो आपण संकल्पयुक्त करतो. आता संकल्प म्हणजे महिलांना फार मोठी गोष्ट असं काही नाहीये. आपल्याला फक्त जवळपास स्वामींचं केंद्र असेल तर तिथे तुम्ही नारळ खडीसाखर घेऊन जा. स्वामींना जे काही मनामध्ये आहे ते तुम्ही अगदी मनापासून सांगा. सगळं काही अगदी आपण जसं आपल्या आई वडिलांना मनापासून सगळं सांगतो, मनामध्ये जे आहे ते तसं आपल्या स्वामींना सांगायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मी ही सेवा करते, ही निर्विघ्नपणे पार पडून घ्या आणि मला तेवढी ताकद द्या सेवा करण्याची, हे आपल्याला मागणं घालायचं आहे. ठीक आहे, तुम्ही काही मागणं नाही घातलं तरी पण चालेल, पण स्वामींना नमस्कार करायचा आहे, मुजरा करायचा आहे. ताई जवळपास स्वामींचं केंद्र नाही, घरी तुमचा स्वामी समर्थांचा फोटो असेल, देवाऱ्यासमोर तुम्ही आपले देव सगळे असतात त्यांना नमस्कार करा, खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा, फुलं अर्पण करा, नमस्कार करा, दिवा अगरबत्ती लावा आणि मनामध्ये जे काही आहे ते तुम्ही सांगा, प्रार्थना करा. याला सुद्धा संकल्प म्हटलं जातं. आणि संकल्प रोज करायची गरज नाहीये. बघा,
तुम्हाला अगदी देवासमोर ना नेहमी बसून काहीतरी मागितलंच पाहिजे असं नाहीये. आपण देवाकडे मागतो बरोबर, पण देव जे आहे, आपले स्वामी जे आहे, जेव्हा जे द्यायचं ते योग्य वेळेतच देत असतात. कितीही तुम्ही काहीही करा पण योग्य वेळेत मिळतं. म्हणून नेहमी देवासमोर रडगणं गाण्यापेक्षा तुम्ही एकदा फक्त तुम्ही मनापासून प्रार्थना करा, जे काही मनामध्ये आहे सांगा आणि सेवेला सुरुवात करा. सेवा मनापासून करा. दुसरी गोष्ट म्हणजे ताई, पूजा मांडणी करायची गरज आहे का? तर यासाठी अशी सेपरेट पूजा मांडणी करायची काही गरज नाहीये. पण काही काही स्त्रियांना बघा अगदी छान असं व्यवस्थित करून सगळं करायला आवडतं. तशी तुमची इच्छा असेल तर एखाद्या पाटावर वस्त्र ठेवून स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवा. आपण जो ग्रंथ वाचणार आहे तो ठेवा. रोज तिथे साखरेचा जरी नैवेद्य ठेवला किंवा घरात जे अन्न शिजतं आपलं सात्विक अन्न त्याचा नैवेद्य दाखवला तरी पण चालेल. नाही पूजा मांडायची, कारण बघा तुम्हाला वेळ नाही, महिला वर्किंग असतात, पूजा मांडायची तुम्हाला गरज म्हणजे वेळ नसेल तर अजिबात गरज नाही मांडलं तरी पण चालेल. ठीक आहे. आता 21 दिवसांच्या सेवेमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा, रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा 11 माळी. एक माळ म्हणजे 108 वेळेस अशा 11 माळी स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर दुसरी सेवा म्हणजे तारक मंत्र. स्वामींचा सगळ्यात प्रभावी, सगळ्यात शक्तिशाली असा मंत्र म्हणजे तारक मंत्र. 11 वेळेस स्वामींचा तारक मंत्र. अशक्यही शक्य करतील स्वामी. मग तुम्ही तारक मंत्र म्हणताना रोज 1 ग्लासभर पाणी भरून ठेवा, ते समोर ठेवा आणि त्या पानाकडे बघून तुम्ही जर तारक मंत्र म्हटलं त्याच्यावर किंवा उजवा हात ठेवा आणि तारक मंत्र म्हणा आणि ते नंतर पाणी घरातल्या सगळ्यांनी प्यायचं आहे. यामुळे घरातल्या व्यक्तींना काही नजरबाधा वगैरे लागल्या असतील त्या निघून जातात. एक ताकद आपल्यामध्ये येत असते. कुठली गोष्ट जी आहे ती अगदी आपण मनापासून करायला लागतो. तारक मंत्रामध्ये खरंच खूप ताकद आहे. तर तुम्ही असं रोज 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे. ग्लासभर पाण्याचं मी तुम्हाला सांगितलं ऑप्शन, ते नाही करायचं तुम्ही तुमच्यावर आहे. ठीक आहे. पण आता सेवा करताय तर करायला काही हरकत नाही असं माझं पर्सनल म्हणणं आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अजून महत्वाचं, स्वामी चरित्र सारामृताचा रोज 1 पाठ. स्वामी चरित्र सारामृत कसं आहे मी तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवते. स्वामी चरित्र सारामृतामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. संपूर्ण रोज 1 अध्याय बघा, 1 पारायण म्हणजे संपूर्ण पुस्तक, संपूर्ण ग्रंथ तुम्हाला एका दिवसात वाचायचा असतो. असं आपण 21 दिवसांची सेवा करणार आहे म्हणजे 21 पारायण, 21 वेळेस संपूर्ण ग्रंथ आपला वाचून होणार आहे. ठीक आहे. कळालं तुम्हाला? रोज 1 अध्याय नाही म्हणते मी, 21 अध्याय आहेत. तर रोज संपूर्ण ग्रंथ वाचायचा, 1 ते 21 अध्याय वाचायचे म्हणजे ते 1 पारायण होतं. तर ही सेवा आहे. या संपूर्ण सेवेला म्हणजे 11 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप, 11 वेळेस तारक मंत्र आणि स्वामी चरित्र संपूर्ण ग्रंथ, हे संपूर्ण तुम्हाला वाचायला 1.5 तास लागतो. ठीक आहे. बघा आता कोणी म्हणेल की ताई मी वर्किंग आहे, माझं लहान बाळ आहे किंवा घरामध्ये जॉईंट फॅमिली आहे वगैरे, या त्या गोष्टी काही कारण असू शकतं, मला जमत नाही, मी काय करायचं? तर बघा 11 माळी जप आणि तारक मंत्र हे तर झालंच पाहिजे. यासाठी फार वेळ अजिबात लागत नाही, अगदी 10 ते 15 मिनिटं लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला रोज संपूर्ण अध्याय वाचणं जमत नसेल तर तुम्ही बघा 7 म्हणजे बघा 7 दिवसामध्ये 1 पारायण म्हणजे 7 त्रिक 21 म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत 3 पारायण किंवा 3 दिवसामध्ये 1 पारायण म्हणजे 21 अध्याय आहे तर 7 1 7 7 2 14 7 त्रिक 21 असं 3 दिवसामध्ये 1 पारायण किंवा तुम्हाला जसं जमेल तसं म्हणजे आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत जेवढे जास्त पारायण तुम्हाला करता येतील तसं करा. ताई एकाच बैठकीत वाचायचं का? तर ते तसं पण नाहीये, कारण समजू शकतो मनामध्ये सेवा करायची असते. महिलांना काही ना काही बघा, कोणी बेल वाजवतं, लहान बाळ असतं, काहीतरी कामाला वगैरे उठावं लागतं. शक्यतो तुम्ही अशी वेळ बघून घ्या जी फक्त तुमची स्वतःचीच असते, त्यामध्ये तुम्हाला उठावं लागत नाही. पण तरी काही अडचण आली, उठावं लागलं तरी ठीक आहे, परत तुम्ही स्वामींना नंतर मुजरा करून परत तुम्ही सेवेला लागू शकता. ठीक आहे. तर जेवढे जास्त पारायण तुम्हाला करता येतील तेवढे करा. बरेचसे अशा पण कमेंट येतात की ताई 1 दिवसात 2 पारायण केले तर चालेल का? तुम्हाला वेळ असेल नक्कीच तुम्ही करू शकता. ठीक आहे. आता हे झालं की सेवा कशी करायची, काय करायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुपारी 12 ते 12:30 मध्ये आपल्याला सेवा करायची नाहीये. हे आपण बघा स्वामी सेवेमध्ये हा एक नियम पाळत असतो. पुढची गोष्ट म्हणजे ताई माझे 11 गुरुवार चालले, 9 गुरुवार चालले किंवा रोजची नित्य सेवा चाललेली आहे, मग अशात हे जे 21 दिवसाची सेवा आहे ही त्याच्यातच पकडायची का दुसरी सेवा करावी लागेल? तर बघा, ज्या तुमच्या रेग्युलर सेवा चालू आहेत 11 गुरुवार 9 गुरुवार नित्य सेवा, हे सेवा वेगळी झाली आणि ही 21 दिवसांची सेवा ही पूर्ण वेगळी झाली, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता बघा 21 दिवसामध्ये बऱ्याचशा स्त्रियांना पिरियड्स येतात, म्हणजे खूप अशा कमी महिला असतील की त्यांना 21 दिवस अजिबात काही नाही, बरोबर परफेक्ट त्याच दिवशी म्हणजे पारायण झाल्यानंतर आले किंवा पारायण सुरू होण्याच्या आधी आले.
असं खूप कमी महिलांचं असेल, अगदी बोटावर मोजण्या इतक्या महिलांचं असं असेल लकीली, पण बऱ्याचशा स्त्रियांना पिरियड्स येऊ शकतात. तर समजा तुम्हाला माहिती आहे तुम्हाला पिरियड्स येणार आहे, तर सेवा तुम्ही थोडी आधीपासून सुरुवात करू शकतात. काहींनी समजा हा व्हिडिओ उशिरा बघितला पण मनामध्ये इच्छा झाली सेवा करण्याची, ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघाल तुमच्या मनामध्ये इच्छा झाली त्या क्षणापासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. माझं म्हणणं इतकंच आहे, गुरुपौर्णिमा आहे तोपर्यंत जेवढी जास्त जमेल तेवढी सेवा करायची आहे. जेवढे स्वामीचरित्राचे जास्त पाठ जमतील तुम्हाला तेवढे करायचे आहे. कळालं. दुसरी गोष्ट, ताई मला सेवा करायची इच्छा आहे पण एवढं 1-1.5 तास मला नाही जमत आहे, मग कमीत कमी तुम्ही 11 माळे जप आणि 11 वेळेस तारक मंत्र ही सेवा करायची. अजून बऱ्याच छोट्या सेवा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आत्ता 21 दिवसांच्या सेवेचं मेन आहे. तर कळालं तुम्हाला 21 दिवसांच्या सेवेसाठी अशा पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे. काही तुम्हाला छोटे छोटे नियम पाळायचे आहे. ठीक आहे. भरपूर लोक आहेत ज्यांनी 21 दिवसांची सेवा केली आणि सेवा सुरू असताना 21 दिवसाच्या आत त्यांना 2 ते 3 दिवसातच अनुभव आलाय, त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे. बऱ्याचशा अडीअडचणी असतात त्या बघा, जसा सेवेला लागतो तशा काहींच्या पूर्ण होतात. काहींना सेवेला बसले का त्रास होतो, घरामध्ये भांडण होतात, सेवा करायची इच्छा होत नाही, चिडचिड होते. हे का? आपले प्रारब्धाचे भोग असतात. कारण काही सेवा ज्या आहे ते आपण जे पाप केलेले कळत नकळतपणे त्यांचं म्हणजे त्याच्यासाठी त्या सेवा रुजू पडतात आणि त्यानंतर मग आपल्याला त्याचं पुण्य मिळायला लागतं. यामध्ये बोलायला गेलं तर खूप आहे, पण लक्षात ठेवा 21 दिवसांची ही सेवा खरंच कधीच वाया जात नाही. मूलबाळ न होणं, नोकरी लागत नाही, लग्न जमत नाही, नवरा बायकोचं जमत नाहीये, काहीही अडचणी असतील तरी ही सेवा करा. 100% या सेवेने तुमच्या समस्या सुटतीलच. असाध्य गोष्टी सुद्धा साध्य होतील इतकी ताकद या सेवेमध्ये आहे. गुरुपौर्णिमेच्या सेवा खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. जशी जमेल तशी सेवा करा, नामस्मरण करा. संकल्पयुक्त सेवा शक्यतो घरात केली पाहिजे. आता बरेचसे लोक विचारतात ताई घरामध्ये मांसाहार वगैरे, बघा नियमांचं मी तुम्हाला सांगते कारण नियम खूप महत्त्वाचे आहेत आणि आपल्याला त्याचं जास्त टेन्शन असतं. तर त्यामुळे बघा नियम म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, दुपारी 12 ते 12:30 मध्ये सेवा वाचायचं नाही, आपल्याला सेवा करायची नाही आहे. ब्रह्मचर्याचं पालन वगैरे करायची गरज असं काही नाही आहे. हा नियम तुम्ही नाही पाळला तरी चालतो. मांसाहार कटाक्षाने टाळायचा आहे. सेवेला तुम्ही लागाल गुरुपौर्णिमेपर्यंत अजिबात घरामध्ये मांसाहार शिजणार नाही याची काळजी आहे. तरी पण मला बऱ्याच कमेंट येतात की ताई मी खात नाही, घरामध्ये करून द्यावं लागतं. बघा घरातले काही लोक इतके हट्टी असतात, त्यांच्यासमोर आपण काही करू शकत नाही. अशा वेळेस ताईंनो तुम्ही काय करा, तुम्हाला सेवा माहिती, तुम्हाला आज नॉनव्हेज करायचंय, तुम्ही पहिले सकाळी सेवा करून घ्या, नंतर मग ते काय असेल ते तुम्ही करा. त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे असं नका करू की तुम्ही आधी तो स्वयंपाक केला आणि नंतर सेवेला बसला, अशी चूक नका करू. तुम्ही थोडं लवकर उठा. माहिती आपल्याला त्रास होईल आणि घरातले सगळेच लोक समजून घेतात असं नसतं. घरातली आणि तुम्ही पण बघा, लक्षात घ्या, घरातल्या सगळ्या दादांनी सगळ्यांनी, एखादी स्त्री घरासाठी करते तर तिला कसा सपोर्ट करता येईल हे तुम्ही पण बघा. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं मासिक धर्म वगैरे असेल, थोडी आधी तुम्ही सेवा केली तरी पण चालेल. जेवढी जास्त जमेल तेवढी तुम्हाला सेवा करायची. तुम्हाला जमत असेल एका दिवसात तुम्ही 2दा सेवा केल्या तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे बघा, सुतक असेल तर आपल्याला सेवा करता येत नाही. अर्थात हा नियम सगळ्यांनाच माहिती आहे. सुतकाचे ते दिवस तुमचे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही करू शकतात. पण अचानक सेवा सुरू केली आणि अचानक सुतक आलं तर ती सेवा जी आहे ती तुम्ही नंतर पूर्ण करा, अर्धवट सोडू नका. कारण आपण संकल्प केलेला असतो, ती गोष्ट बोललेली असते देवासमोर, तर त्यामुळे ती पूर्ण करायची असते. ठीक आहे. आणि बाकी मासिक धर्म वगैरे सुतकामध्ये आपण नामस्मरण करू शकतो. नामस्मरणाला कसलेही बंधन, काही नियम नाहीये, तर त्यामुळे तुम्ही नामस्मरण करू शकतात. उपवास करायची गरज नाही. तर 21 दिवस मी उपवास करायची का? अजिबात गरज नाहीये. तुम्ही फक्त गुरुवारी केला पहिल्या दिवशी, तुम्हाला वाटत असेल तर ते पण तर गुरुवारी करा तुम्ही. ठीक आहे. परान्न खाऊ नका. बघा सेवा कुठलीही करा तुम्ही, कुठलंही पारायण करा, याच्यासाठीच असं मी म्हणत नाहीये परान्न टाळलंच गेलं पाहिजे. परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरामध्ये शिजवलेलं अन्न. ताई मी हॉस्टेलला राहतो, मला बाहेरचं खावं लागतं, ती गोष्ट वेगळी. जिथे पैसे देऊन खातात ते परान्न म्हटलं जात नाही. परान्न म्हणजे कोणीतरी आणून दिलं शेजारून काहीतरी, आपण बघा एक शेजार धर्म म्हणून आपण केलेली भाजी देत असतो वगैरे, काही दुसरी गोष्ट केली छान तर आपण देत असतो, त्याला परान्न म्हटलं जातं. तर तुम्ही परान्न खायचं नाहीये. ठीक आहे. खरंच बघा, हे दिवस खूप महत्त्वाचे आहे, खूप प्रभावी या सेवा आहे. महाराजांवर विश्वास ठेवा, अशक्य गोष्ट सुद्धा ते शक्य करून देतात. फक्त एकच करायचं आहे, जी काही सेवा कराल ती मनापासून करा. आणि ही सेवा जी आहे ना, तर ती तुम्हाला बघा सगळं काही देऊन जाईल. तुम्हाला याची परतफेड, या सेवेची परतफेड जी आहे ती 100% मिळेल. आपले स्वामी आपल्या पाठीशी नेहमी उभे राहतात. फक्त कोणाला कधी द्यायचं, काय करायचं, योग्य वेळ पाहूनच ते देत असतात.
तर बघा, सेवा तुम्ही नक्की कराल अशी मी अपेक्षा करते. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, सगळ्या शंका दूर झाल्या असतील अशी मी अपेक्षा करते. माहिती आणि ही सेवा तुम्हाला पटली असेल, आवडली असेल तर नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.